आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका त्यांनी केलेली आहे। उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू आहे। ठाकरे निवडणूक भाजपसोबत लढले आणि सत्तेसाठी पवारांसोबत गेले असा आरोप शेलारांनी केला। उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला शेलारांनी हे उत्तर दिले। वनमंत्री गणेश नाईक यांनी सतीश भोसले प्रकरणी प्रतिक्रिया दिली। या संदर्भात माझ्या अधिकाऱ्यांना खातरजमा करायला सांगितलं असल्याचं त्यांनी म्हटलं। तसंच सतीश भोसलेनं अशा प्रकारचा गुन्हा केला असेल तर त्या गुन्ह्याच्या अनुषंगानं त्यांना शिक्षा केली जाईल असंही त्यांनी म्हटलं। ठाणे महानगरपालिकेचं बजेट जाहीर झालंय। यावर्षीचा बजेट 5645 कोटींचा आहे। बजेट तयार करत असताना उत्पन्न कशा प्रकारे आपण वाढवू शकतो, कामाची कार्यकुशलता कशा पद्धतीने करू शकतो याच्यावर भर दिला। तर वसई विरार महापालिकेचा 3926 कोटीचा अर्थसंकल्प सादर झालाय। यावर्षी अर्थसंकल्पात पाणी आणि मालमत्ता करात वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे वसई विरार महापालिका क्षेत्रात पाणी महाग झाले तर मालमत्ता करातही वाढ केल्यानं नागरिकांना करवाढीचा फटका बसणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वात महिलांच्या सुरक्षेविषयी आंदोलन करण्यात आलं। आंदोलकांना मलबार हिल पोलीस ठाण्यात नेण्यात आलं। दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झालेल्या धरपकडमध्ये एक महिला पोलीस कर्मचारी जखमी झाली आहे। मुंबईत रस्त्याची कामं करताना झाडांच्या मुळांना इजा पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिका आक्रमक झाली आहे। तर 150 कंत्राटदारांना नोटीस पाठवण्यात आल्या। तसंच या कंत्राटदारांकडून दंड वसूल करण्यात येणार आहे। मुंबईतील जोगेश्वरी स्थानकाजवळ अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली। यावेळी 28 सौम्य अतिक्रमण हटवली। ही मोहीम रेल्वे संरक्षक दलाच्या 51 कर्मचाऱ्यांच्या आणि सरकारी रेल्वे पोलिसांच्या 8 कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबवली। मरीन ड्राईव्ह ते वरळी वांद्रे सी लिंक नंतर मुंबई महापालिकेनं आता वर्सोवा ते दहिसर या कोस्टल रोडच्या पुढच्या टप्प्याकडे लक्ष केंद्रित केलं। या विस्तारित पुलाच्या बांधकामात अडथळा ठरत असलेल्या 300हून अधिक झाडांची छाटणी आणि पुनर्रोपण करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला। मात्र स्थानिकांनी याला विरोध केला। ठाण्यामधील खोपट परिसरात एक वृक्ष उन्मळून पडलं। या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये। मात्र रस्त्याच्या कडेला उभ्या केलेल्या रिक्षा आणि कारवर वृक्ष पडलाय। दरम्यान अग्निशमन दलानं वृक्ष कापून बाजूला केलं। एसटी महामंडळानं कंत्राटदारासह 4 कोटींचा दंड ठोठावला। महामंडळाला दर महिन्याला 210 प्रमाणे वर्षभरात 2500 ई बस पुरवणं अपेक्षित असताना कंत्राटदारानं 222 बस पुरवल्या। म्हणजेच कंत्राटदारानं आतापर्यंत फक्त 9% गाड्यांचा पुरवठा केला। त्यामुळे नियोजनानुसार एसटीच्या सेवांमध्ये वाढ करण्यास प्रशासनाला विलंब होतोय। इटवाळ्यात एका कंपनीनं खोदून ठेवलेल्या रस्त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतंय। यात खोदकामामुळे विद्यार्थ्यांना मोठा त्रास होतोय। त्यामुळे लवकरात लवकर खोदलेल्या जागी दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली। कल्याण कर्जत रेल्वे मार्गावरील बाजूच्या जागा ताब्यात घेत त्यावर सुरक्षा भिंत बांधण्यास सुरुवात केली। मात्र मोजणी न करता जमिनी ताब्यात घेतल्यानं शेतकऱ्यांनी जमिनीवर सुरक्षा भिंत बांधण्यास विरोध केला। त्यामुळे रेल्वे प्रशासनानं सुरक्षा भिंतीचं काम बंद करून संयुक्त मोजणी करण्याचं मान्य केलं। भिवंडीच्या केले गावातील शाळेत जाण्यासाठी रस्ता नाहीये। त्यामुळे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शेताच्या बांधावरून प्रवास करावा लागतोय आणि त्यासाठी प्रशासनानं याकडे लक्ष देऊन या ठिकाणी रस्ता बनवण्याची मागणी करण्यात आली आहे। अभिनेत्री प्रियंका चोप्रानं अंधेरी पश्चिमेला असलेले 4 फ्लॅट 16 कोटी रुपयांना विकले। एका उद्योजकानं या फ्लॅटची खरेदी केली। या फ्लॅटच्या व्यवहाराकरिता 83 लाख रुपयांचं मुद्रांक शुल्क भरण्यात आलं। राज ठाकरेंनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या फेसबुकद्वारे शुभेच्छा दिल्या। तसंच स्त्रियांचा राजकारणातील सहभाग वाढला तर मोठं परिवर्तन होईल असं यावेळी त्यांनी म्हटलंय। कल्याणमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त कॅन्सरच्या जनजागृतीसाठी महिलांच्या साडी वाकुथांचं आयोजन करण्यात आलं। कल्याण रेडिओलॉजिस्ट असोसिएशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवला। महिलांमध्ये ब्रेस्ट आणि गर्भाशयाच्या कॅन्सरबाबत यावेळी जनजागृती केली। महिला दिन उत्साहात साजरा केला जातोय। महिला दिनानिमित्त आज मुंबई कांदिवलीतील आकुर्ली मेट्रो स्टेशनचं व्यवस्थापन सर्व महिला कर्मचारी करतायत।
मुंबईतील माटुंगा स्थानकावर महिला दिन साजरा करण्यात आला। या स्थानकावर महिला कर्मचाऱ्यांनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला। माटुंगा स्थानक हे भारतातील पहिलं सर्व महिला संचालित स्थानक आहे। आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मध्य रेल्वेने संपूर्ण महिला कर्मचारी असणारी एक ट्रेन चालवली। CSMT शिर्डी वंदे भारतची धुरा आज संपूर्ण महिला चमूने सांभाळली, ज्यामध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, TC आणि ट्रेन हॉस्टेस यांचा समावेश होता। राज्यातील 2.5 कोटी महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली। यामध्ये 43,000 महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचं आढळून आले, तर 900 महिलांना कर्करोग झाल्याचं आढळले। त्यामुळे हे कर्करोगाचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी कार्यक्रम आखणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं। IIM मुंबई संस्थेच्या अभ्यासक्रमात मुलीही स्वतःचं स्थान निर्माण करत आहेत। संस्थेतील एकूण 1000 विद्यार्थ्यांपैकी 350 विद्यार्थिनी आहेत, तर हे प्रमाण जवळपास 35%। त्यामुळे मुलींचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत। मुंबईतील भांडूपमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त सूर्यनमस्काराचं आयोजन करण्यात आलं। यावेळी शारीरिक आणि मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी सूर्यनमस्कार बरोबर योग कार्यक्रमाचं आयोजन केले। या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या। भिवंडीतील दिवाणी सत्र न्यायालयात जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। वकील संघटना आणि महिला वकील संघटनेच्या वतीनं मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला। यावेळी सिनियर वकील महिलांचा सत्कार केला, तसेच महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या। जागतिक महिला दिनानिमित्त ठाण्यातील मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात महिलांना गुलाबाचं वाटप केलं। हातात फलक घेऊन महिलांवरील वाढत्या अत्याचाराबाबत जनजागृती करण्यात आली। दिल्लीत पार पडलेल्या खो खो स्पर्धेत बदलापूरच्या रेश्मा राठोडनं भारतीय संघात आपलं स्थान मिळवलं। अतिशय हालाखीच्या परिस्थितीतून खडतर प्रवास करत तिनं खो खो स्पर्धेत बाजी मारली। स्पर्धेत भारतीय संघानं नेपाळचा पराभव करत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं। यावेळी रेश्माचं सर्वत्र कौतुक होतं। बदलापूर जवळील चामटोली पुलावर सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत संरक्षक जाळ्या बसवल्या। या पुलावरून जाणारे येणारे नागरिक उल्हास नदीत कचरा तसंच निर्माल्य टाकत होते, त्यामुळे ही नदी प्रदूषित होते। दरम्यान संरक्षक जाळ्या बसवल्यानंतर नदीत कचरा न फेकण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं। पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर आज रात्री 11:30 ते उद्या पहाटे 3:30 या कालावधीत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। तर मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड अप तसंच डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मुंबईत पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर 3 मार्चला 4,26,00,000 तिकीट विक्री झाली आहे। कोरोनापूर्वी 4,16,00,000 तिकीट विक्री झाली होती। यावेळी 10,00,000 अतिरिक्त तिकीट विक्री झाली, तर AC लोकलमुळे महसुलात वाढ झाल्याचं दिसून येतं। मुंबईतील घरांच्या किमती दुप्पट झाल्या आहेत। गेल्या 10 वर्षात घरांच्या विक्रीने जोर धरलाय, तर याच कालावधीत घरांच्या किमती दुपटीने वाढल्या। त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये मुंबईनं दिल्लीला मागे टाकत महागडं शहर म्हणून आपली ओळख बनवल्याचं स्पष्ट झालंय। मुंबईतील अंधेरीत चित्रकूट मैदानावर अग्निशमन केंद्र उभारण्यात येणार आहे, तर हे अग्निशमन केंद्र बांधण्यासाठी 6 महिन्यात निविदा काढणार आहे। मंत्री उदय सामंतांनी विधानसभेत याबाबत आश्वासन दिलं। मुंबईतील महापालिकेच्या शाळांमधून नेहरू तारांगणासारखा आकाश दर्शनाचा आनंद लुटण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार। शाळांमधील खगोलशास्त्र प्रयोगशाळेच्या उपक्रमामुळे मुलांना तारामंडळाची किमया पाहता येईल, तर 15 मार्चपर्यंत हा उपक्रम सुरू होणार आहे। GBS आणि HMPV साठी शीघ्र प्रतिसाद पथक तैनात करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली। HMPV हा नवीन आजार नसून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाण्याची नियमित तपासणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं।